रयत शिक्षण संस्थेचे राब नारायणराव बोरवके महाविद्यालय श्यामपूर सर्व विद्यार्थ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण या ठिकाणी मराठी विषयातील व्याकरण घटकातील वाक्य रूपांतर हा घटक पाहणार आहोत. वाक्य रूपांतर या शब्दाचा अर्थच रचनेत केलेला बदल असा आहे. आपण बोलतो, लिहितो किंवा विचार व्यक्त करतो. आपला एक विचार म्हणजे एक एक वाक्य. हीच वाक्ये एकसारखी, एकाच स्वरूपाची, एक सुरी असतील तर ऐकणाऱ्याला, वाचणाऱ्याला, आपण सांगितलेलं लिहिणाऱ्याला त्याचा कंटाळा वाटेल. आणि म्हणून अधूनमधून ही वाक्य प्रश्नार्थी असली पाहिजे, उद्गारार्थी, होकारार्थी, नकारार्थी अशा प्रकारची वाक्य आपण वापरली पाहिजे. अशा वाक्यांच्या विविधतेमुळे भाषा डौलदार, परिणामकारक होते. अशा वाक्याचं रूपांतर करताना विद्यार्थ्यांनो एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, आणि ती गोष्ट म्हणजे वाक्याचे रूपांतर करताना रचनेत बदल होत असला तरी अर्थात बदल होता कामा नये. वाक्याच्या अर्थाला अर्थात वाक्यार्थाला बाधा न आणता रचनेत केलेला बदल म्हणजे वाक्य रूपांतर. याचं एक उदाहरण आपण पाहूया. पहिलं उदाहरण आहे, तो खात्रीने घरी येईल. हे वाक्य होकार्थी आहे. ते नकारार्थी करायचे असल्यास तो घरी खात्रीने येणार नाही अशा प्रकारचं त्या वाक्याचं रूपांतर करून चालणार नाही. हे वाक्य नकारार्थी होईल. त्यामुळे मूळ वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलेल. म्हणून वाक्याच्या रूपात बदल तर करायचा, मात्र अर्थ तोच कायम ठेवायचा. म्हणून वरील वाक्याचे रूपांतर असे होईल, तो घरी आल्याशिवाय राहायचा नाही. आता एकूण 4 प्रकारे या वाक्यांचं परस्पर रूपांतर होतं. ते आपण या ठिकाणी क्रमाने पाहू. प्रथम, प्रश्नार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचे असल्यास प्रश्न होकार अर्थी असेल तर विधानार्थी वाक्य नकारार्थी ठेवावे, व प्रश्न नकारार्थी असल्यास त्याचे ते उत्तर आहे म्हणून विधानार्थी वाक्य होकारार्थी ठेवावे. इथे आपण 2 उदाहरणे पाहू. प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये कशा पद्धतीनं रूपांतर झालेलं आहे ते पाहू. म्हणजे जे प्रश्नार्थी वाक्य आहे त्याचंच आपण विधानार्थी वाक्य करणार आहोत. पहिलं उदाहरण आहे, त्या भांड्यात कुठे पाणी आहे? प्रश्न आहे. या प्रश्नाचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर कसं होईल? त्या भांड्यात पाणी नाही. तशाच पद्धतीनं आपण दुसरं एक उदाहरण पाहूयात. प्रश्नार्थी वाक्य, मला कुठे सतार वाजवता येते? त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर काय केलंय?
मला सतार वाजवता येत नाही. आता अशाच पद्धतीनं दुसरं जे परस्पर रूपांतर आहे ते उद्गारार्थी व विधानार्थी वाक्यांचं आहे. एखाद्या गोष्टीतील अतिशयता किंवा खूप अतोनात मनस्वी फार अशा अर्थाच्या भावना किंवा तीव्र उत्कट इच्छा व्यक्त करण्यासाठी आपण उद्गारार्थी वाक्य वापरत असतो. अशा उद्गारार्थी वाक्याचे साधे विधानार्थी वाक्य ठेवताना कोणत्या गोष्टीची विफलता व्यक्त करायची आहे ते स्पष्ट करावं. आता आपण उदाहरणाच्या माध्यमातून उद्गारार्थी वाक्य विधानार्थी वाक्यामध्ये कसं रूपांतरित होतं ते आपण पाहू. पहिलं वाक्य आहे, काही बडबड. याचं अर्थ न बदलता विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना ही फारच बडबड आहे. तसंच दुसरं उदाहरण, केवढी तहान लागली त्या बिचाऱ्याला. त्या बिचाऱ्याला फारच तहान लागली आहे, असं उद्गारार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर होईल. आता पुढचा एक प्रकार, होकारार्थी व नकारार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. नकारार्थी वाक्याचे होकारार्थी करताना वाईट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द बरा हे या ठिकाणी वापरलेलं आहे. पहिल्या वाक्यातील नकार काढून टाकून दुसऱ्या वाक्यातील विधान होकारार्थी केले आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्दाच्या मागे नकारदर्शक शब्द ठेवला तर मूळचा होकारार्थी विधानाचा अर्थ कायम राहतो. इथे होकारार्थी वाक्य आपण या ठिकाणी पाहू. पहिलं उदाहरण आहे, हा खोटा अभिमान चुकीचा आहे. आता ह्या होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना चुकीचा विरोधार्थी शब्द वापरला बरोबर, आहेचा विरुद्धार्थी शब्द नाही. म्हणजे या असणाऱ्या वाक्याचं रूपांतर करताना नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना हा खोटा अभिमान बरोबर नाही. म्हणजे चुकीच्या तिथे बरोबर आणि आहेच्या ठिकाणी नाही, अशा प्रकारचं रूपांतर या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. तसंच पुढचं उदाहरण, ती परीक्षेत पास होईल. पहा, परत निरीक्षण करा. नकारार्थी वाक्यामध्ये कशा पद्धतीनं त्याचं शब्दांमध्ये बदल झालेला आहे तो. ती परीक्षेत नापास होणार नाही. नापास होणार नाही म्हणजे पास होईल. आणि होकारार्थी वाक्याचा अर्थही तोच आहे. म्हणजे पाचच्या ठिकाणी नापास आणि होईलच्या ठिकाणी नाही असा शब्दप्रयोग या ठिकाणी करून वाक्याच्या अर्थाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ न देता वाक्याचं रूपांतर केलेलं आपल्याला यातून दिसतं. पुढचा प्रकार, आज्ञार्थी व विधानार्थी वाक्याचे परस्पर रूपांतर. आज्ञार्थी वाक्यामध्ये आज्ञा अभिप्रेत असते. विधानार्थी वाक्यामध्ये सरळ विधान अभिप्रेत असते. या वाक्याचे परस्पर रूपांतर करताना भावार्थ लक्षात घ्यावा. म्हणजे त्या वाक्याचा भाव काय आहे, भावाचा अर्थ काय आहे तो या ठिकाणी पाहावा. इथे आज्ञार्थी वाक्य आहे. पहिलं उदाहरण, तू नियमित व्यायाम कर. आज्ञा आहे. त्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करताना असं होईल, तू नियमित व्यायाम करावास सांगितलेलं आहे. म्हणजे व्यायाम करण्याची सूचनाच थोडक्यात या ठिकाणी दिलेली आहे.
दुसरं उदाहरण आज्ञार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करण्याचं. ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करा याचं रूपांतर करताना विधानार्थी वाक्यामध्ये ज्ञान संपादनासाठी भरपूर वाचन करावे. तर अशा पद्धतीनं या वाक्याच्या परस्पर रूपांतरांमध्ये आपण अभ्यास दिला आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या संपूर्ण वाक्य रूपांतरांचा सार जर आपल्याला पाहायचा ठरला तर तो असा आहे: कोणत्याही वाक्याचं कोणत्याही वाक्य प्रकारामध्ये रूपांतर करताना मूळ वाक्याच्या अर्थाला कोणत्याही प्रकारची बाधा येऊ न देता मग वाक्याचं रूपांतर करायचं आहे. वाक्याच्या मूळ अर्थाला जर बाधा निर्माण झाली तर ते वाक्य रूपांतर झालं नाही असंच आपल्याला समजावं लागेल. आपल्याला आपली भाषा लोकांच्यापर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत, इतर लोकांच्यापर्यंत पोचवण्यासाठी त्यातली जी काही आकर्षकता आहे, भाषेचा जो डौलदारपणा आहे, जी परिणामकारकता आहे, ती पोहोचवायची असल्यामुळं या ठिकाणी हे महत्त्वाचं आहे. पुढच्या असणाऱ्या सेशनमध्ये आपण पुन्हा एकदा व्याकरणाचा विचार करणार आहोत, पुढच्या घटकाचा विचार करणार आहोत. तोपर्यंत तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मनपूर्वक अभ्यास करावा आणि मनपूर्वक अभ्यासाच्या बरोबर आपलं स्वास्थ्यही अबाधित ठेवावं अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि सुविचार चिंततो. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.